रात्रीची एक दिवसची घटना। राजा जनक जी बाहेरून आले आणि त्यांनी पाहिलं धनुष्याच्या आजूबाजूला दररोज सारवलेलं असायचं, पण आज मात्र त्या ठिकाणी धनुष्याच्या खाली सारवलेलं नाहीये, सारवलेलं आहे। दररोज सारवलेलं नसायचं, आज सारवलेलं आहे। आणि मग मात्र त्या ठिकाणी राजा जनकानं आपल्या प्रिय कन्येला आवाज दिला, जानकीला। जानकी, जानकी म्हणजे सीता माता धावत आली। जी पिताजी, क्या बात है, काय झालं? सांगितलं, बेटा अगं या धनुष्याच्या खाली कुणी सारवलं? मी सारवलं बाबा। छोटीशी 5 वर्ष वयाची जानकी, मी सारवलं बाबा। लहान लेकराचं बोलणं किती गोड असतं। मी सारवलं बाबा धनुष्याच्या खाली, तू सारवलं? राजा जनकाला जरा आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं। राजा जनक म्हणतात, तू कसं सारवलं? अगं जानकी, 10,000 पहिलवान एकत्र आले तर त्यांच्याकडून तिळभर न हलणारा हा धनुष्य, आणि तू म्हणते मी सारवलं? तू कसं सारवलं? त्यावेळेला माझ्या जानकी मातेनं डाव्या हातानं धनुष्यावर उचलला आणि उजवा हात असा फिरला। राजा जनकाच्या नेत्रातनं अश्रू तरळले। सांगितलं, बस बस बेटा, धनुष्य खाली ठेव। आणि राजा जनकाला त्याच ठिकाणी साक्षात्कार झाला, ही कन्या काही सामान्य कन्या नाही आहे म्हणून। आणि त्याच वेळी राजा जनकानं त्या ठिकाणी पण केला, मनोमन शपथ घेतली, अरे जो धनुष्य 10,000 मल्लांकडनं उचलल्या जात नाही, तो धनुष्य माझी जानकी डाव्या हाताने उचलते, म्हणजे ही काही सामान्य कन्या नाही आहे। आता मी ही जानकी त्यालाच देईल जो धनुष्य उचलून बाण लावीन, म्हणून पण ठेवला होता, जो उचलून बाण लावीन त्याच्या गळ्यात माझी जानकी वरमाला पुष्पमाला घालेल। थोडे गोड प्रसंग आहेत रामायणातले। बघा इथे एक प्रसंग आला, काल आपण थोडं वेगात पुढे गेलो होतो वेळ झाल्या कारणानं। रामचंद्र प्रभू लक्ष्मण जी विश्वामित्रजी त्या वाटिकेमध्ये थांबलेले आहेत, आम वृक्षाची जी बाग होती तिथे थांबलेले असताना रात्रीचा प्रसंग आहे। विश्वामित्रजींना निद्रा लागली, राम प्रभूला सुद्धा निद्रा लागली, पण लक्ष्मणजी मात्र त्या ठिकाणी रात्रीचे 12-1 वाजले। आपल्या भावाची पावलं आपल्या मांडीवर घेतली आणि रात्रभर पाय चेपत होता। पाय चेपता चेपता लक्ष्मणाला थोडीशी खंत वाटली, म्हणाला उद्या दादाच्या हातून धनुष्यभंग होईल, जानकी दादाच्या गळ्यात माळा घालेल, आणि उद्या मात्र मी जर इथं पाय चेपवण्यासाठी चरण सेवा करण्यासाठी आलो तर मला येता येणार नाही का? तर दादाची पत्नी सीता भाभी इथं राहील, आपली वहिनी इथे राहील, तर आपल्याला दादा पाय चेपू देणार नाही। खंत वाटली आणि माझ्या राघवेंद्र सरकाराचा हा शेवटचा दिवस आहे माझ्या जीवनातला, किती मी अभागी आहे, किती दुर्दैवी आहे की उद्यापासून मला माझ्या दादाच्या चरणाची सेवा भेटणार नाही, म्हणून ढसढसा रडायला लागले। जसे रडू लागले लक्ष्मणजी, लक्ष्मणाचे गरम अश्रू रामचंद्र प्रभूंच्या तळव्यांवर तळपायांवर पडली। प्रभूला जाग आली, उठून पाहतात, वरती पाहतात, जाग आली। वरती पाहिलं तर आकाशामध्ये चांदण्या चंद्र दिसू लागले। उठून पाहता, उठून बसले, तो आपली पावलं आपल्या सावत्र भावाच्या मांडीवर आहे आणि आपला सावत्र भाऊ आज ढसढसा रडतोय। उठले, लक्ष्मणजीचे नेत्र पुसले, अश्रू पुसले, जवळ घेतलं, लखन बेटा काय झालं तुला? अरे काय झालं तुला असं? तू का बोलत नाही, का रडतो? राजा बाळा तुला आई बाबांची आठवण आली का? सांगितलं दादा खरं सांगू का तुम्हाला, विश्वाचा चालक मालक विश्वाचा माईबाप माझ्या सोबत असताना मला कोणत्या माईबापाची आठवण येणार आहे? मग तू का रडतो? दादा उद्या तुमचं लग्न होणार आहे, मला माहिती आहे सीता तुमच्या गळ्यात माला घालणार आहे,
प्रभू म्हणले मग म्हणून रडतो का तू? तू काळजी करू नको, अजून एखादी मुलगी बघून तुझंही लग्न लावू, पण तू काळजी करू नको, रडू नको. प्रभूने लक्ष्मणजीने सांगितलं दादा तुमचं लग्न होतं म्हणून मला रडायला येत नाही, मग का रडतो लक्ष्मणा? अरे तू काळजीच करू नको, वेळ पडली तर सीता तुला देऊन टाकेल, माझा विवाह बाजूला ठेवेल पण आधी तुझा विवाह लावून देईल, पण तू रडू नको बाबा. सांगितलं दादा याच्यासाठी मी रडत नाही. का रडतो? तर त्यावेळेला कारण सांगितलं दादा उद्या सीता तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालेल, ती तुमची पत्नी होईल, पण उद्यापासून जर मी चरण सेवा करायला आलो ना दादा तर दरवाजावरती आडवी उभी राहील आणि मला पहिला प्रश्न करेल कशासाठी चाललात. मी जर म्हटलो दादाचे चरण सेवा करण्यासाठी निघालो तर ती सांगेल आता मी आहे चरण सेवा करायला, तुम्ही काय काळजी करू नका. त्यावेळेला प्रभू स्मित हसतात आणि प्रभूचे नेत्र सुद्धा तरळले. प्रभूने सांगितलं लक्ष्मणा अरे एवढ्यासाठी तू रडतो आहे? त्यावेळेला प्रभूनं सांगितलं लक्ष्मणा अरे माझ्या चरण सेवेसाठी जर तुझी एवढी तळमळ आहे ना तर लक्षात ठेव, माझ्या उजव्या पायाची सेवा सीता करेल, डाव्या पायाची सेवा तू करशील, आणि ज्या दिवशी तुम्ही दोघही गैरहजर असताल त्या दिवशी दोन्ही पावलाची सेवा माझा एकटा हनुमान करील. बोलिये हनुमानजी महाराज की. काय भाव आहे विचार करा. अरे भावानं भावाशी कसं वागावं हे सुद्धा आम्हाला आमचं रामायण शिकवतं. विचार करा एका सावत्र भावाच्या चरणाची सेवा उद्यापासून भेटणार नाही म्हणून एक सावत्र भाऊ मध्यरात्री रडतो. हा इतिहास ज्या हिंदुस्थान मध्ये घडला त्याच हिंदुस्थान मध्ये आज 5 फुटाच्या भिंतीसाठी आणि 2 फुटाच्या रस्त्यासाठी आम्ही कुऱ्हाडी डोक्यात घालायला लागलो भावाच्या. हे प्रसंग जेव्हा हिंदुस्थान मध्ये घडतात त्यावेळेला प्रश्न पडतो नेमकी रामायण याच देशामध्ये घडलं होतं का? हे भाऊ याच देशामध्ये जन्माला आले होते का? काय भाव आहे महाराज, भावासाठी किती त्याग आहे. अरे भावानं भावाशी कसं वागावं हे सुद्धा आम्हाला आमच्या राघवेंद्र सरकाराचं चरित्र शिकवतं. म्हणून तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जीवनातील सर्व प्रश्नाची उत्तरं रामायणामध्ये आहे, पण तेवढं सखोल रामायण आम्ही कधी वाचलंच नाही, आम्हाला कधी वेळच भेटला नाही. आम्हाला पाहुणे रावळे घेणं देणं, सोयरे धायरे घेणं देणं, उसाचं बियाणं, खत पाणी ह्यातच आमचा वेळ चालला, आम्हाला कधी वेळच भेटला नाही. आणि म्हणून जीवनामध्ये धर्मग्रंथाची संगत करा, वाईट संगत कधी करू नका. रामायण असेल, गीता माऊली असेल, श्रीमद भागवत असेल, भगवान दत्तात्रयांची कथा असेल, नाथांच्या कथा असतील, शिवमहापुराण कथा असेल, किती आहे आपल्याकडे. एवढं असून सुद्धा आम्ही काय करतो? देवयानी मालिका पाहतो, अजून कोणत्या कोणत्या मालिका पाहतो. एका माऊलीने मला काल प्रश्न विचारला, काहीतरी त्यानं त्या पिक्चरचं नाव घेतलं, ताई तुम्हाला तो पिक्चर माहिती आहे का म्हणे. म्हणलं बाबा टीव्हीचा ना आमचा जवळजवळ संबंध नाही, टीव्हीच पाहिला नाही, पाहतही नाही. तर धर्मग्रंथ बघा, काही बंगार सिरियल बघता जे आपल्याला आपल्या संस्कृतीच्या विरोधामध्ये ज्यातून शिकवण मिळते ते बघू नका, तुमच्या जीवनाचं सार नाही होणार. ज्या काही सिरियल आहेत सध्याच्या, फक्त विविक्त कुटुंब पद्धती, सुनेनं सासूशी किती चालीनं वागावं, किती राजकारणानं वागावं, आणि सासूनं कसं वागावं, नणंदीनं कसे घरात वाद होतील हे शिकवल्या जातं. तुम्हाला बघायचं असेल ना, स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचं दिव्य मालिका बघा, विश्वमौली ज्ञानोबरायांचं जीवन चरित्र बघा, झाशीच्या राणीचं चरित्र बघा, धर्मवीर शंभू राजांचा रक्त रंजित नरसंहार बघा, ज्यातून तुम्हाला धर्माचे धडे शिकवले जातील, जीवन कसं जगावं हे तुम्हाला त्यातनं शिकवण भेटेल. अशा सिरियल नक्की बघा. द केरला फिल्म बघा. आणि पाठीमागे एक सिरियल रिलीज झाली होती लव जिहादची, त्या सिरियल बघा. लेकी बाळीच्या जीवनाचं कल्याण होईल, कुठे कशी सावधानता बाळगावी हे सर्व आहे महाराज. आणि म्हणून ग्रंथाची संगत करावी. रात्रीचा प्रसंग
आणि पुढे काय घटना घडली काल आपण पाहिली इथे झाकीच्या माध्यमातून विवाह सोहळा प्रभूचा. 1-2 मिनिटं आपण संकीर्तन करूया. हॅलो 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 हॅलो. हो मेरे राम जी का नाम गाए जा, मेरे राम जी का नाम गाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा, मेरे राम जी का नाम गाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा. बोलो रामा घनश्यामा, बोलो रामा घनश्यामा, मेरे राम जी का नाम गाए जा, मेरे राम जी का नाम गाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा. हो जब से लिया है तेरा नाम, मिल गए मेरे दिल को आराम, मिल गए मेरे दिल को आराम, मिल गए मेरे दिल को आराम. जब से लिया है तेरा नाम, मिल गए मेरे दिल को आराम, मिल गए मेरे दिल को आराम. जब से लिया है राम नाम, मिल गए मेरे दिल को आराम. बोलो रामा घनश्यामा, बोलो रामा घनश्यामा, मेरे राम जी का नाम गाए जा, अपने जीवन की बाधा मिटाए जा.
रामचंद्र भगवान की जय। अशा प्रकारे प्रभूचं चरित्र एका सावत्र भावाशी कसं वागावं हे सुद्धा आम्हाला आमच्या प्रभूचं चरित्र शिकवतं। आणि म्हणून बघा, रामचंद्र प्रभू सीता माता हा तर विवाह ठरलाच, झाला तर संपन्न, पण राजा जनकाच्या भावाजवळ अजून 3 कन्या शिल्लक होत्या। राजा जनकाला तर कन्याच नव्हती, ये तो धरा की बेटी थी, धरती मातेची। त्यानं जनकानं तिचं पालन पोषण केलं, सांभाळ केला, म्हणून जानकी म्हणून तिचं नाव संबोधलं गेलं। विचार करा, जनक नंदिनी जानकी सीता माता एका विदेही त्यागी राजाची कन्या होती, पण किती संघर्ष जीवनामध्ये झाला। शेवटी वनवासाला जावं लागलं, पण पित्याला दोष दिला नाही ना सासऱ्याला दोष दिला, स्वतःच्या कर्माला भांडावं। बऱ्याच वेळा महिला म्हणतात, माझ्या पित्यानं माझं चांगलं नाही केलं। अरे बाप कोण आहे चांगलं करणारा? शरीर रूपी बाप आहे फक्त। एकदा की हे शरीर निघून गेलं काही नाही, म्हणून त्या माता पित्यांना कधी दोष देऊ नका। आणि दोष का देऊ नये? काय म्हणतील ताई, मग दुःख झालं तर मग दोष कुणाला द्यावा? हे सुद्धा आम्हाला सीता मातेचं चरित्र शिकवतं। पुढे तुम्ही बघाल कथेमध्ये प्रसंग आजच्या, जनकाच्या भावाजवळ 3 मुली आहेत। राजा जनकालाही माहित नाही, चक्रवर्ती सम्राटालाही माहित नाही। जेव्हा हा शिवधनुष्य भंग झाला, जानकीनं प्रभूच्या गळ्यामध्ये माला घालायची आहे। प्रभू हायटेड आहे, उंच आहे, प्रभू हाईट आहे प्रभूची जास्त, जानकी अगदी हाईट कमी होती। जानकीचे हात भगवंताच्या गळ्यामध्ये वर माला घालायला पुरत नव्हते, हार टाकायचा गळ्यामध्ये, पण प्रभू उंच आहे, जानकी वरती पाहते। लक्ष्मणजीनं पाहिलं, विश्वामित्रजीचं लक्ष गेलं। विश्वामित्रजी म्हणतात, लखन जानकी बघते आहे, अरे राम खाली वागत नाही, काय भानगड आहे? म्हणे बाबा मैं जाऊ का आगे? म्हणे तू कशाला जातो? तर लक्ष्मणाने सांगितलं, बाबा शादी में बुढ़े लोगों ने ज्यादा ध्यान नहीं देना चाहिए, बोले तुम यही बैठो, मुझे जाने दो। लक्ष्मणजी पुढे आले, जानकी बघते आहे प्रभूच्या गळ्यात हार कसा घालावा। आणि रामचंद्र प्रभूला सवय होती, जेव्हा जेव्हा लक्ष्मणजी चरण स्पर्श करायचे, दर्शन करायचे, रामचंद्र प्रभू खाली वाकायचे आणि लक्ष्मणाला उचलून गळ्याशी लावायचे। आणि तेवढ्यामध्ये लक्ष्मणजी धावत आले, प्रभूच्या चरणाला मिठी मारली। रामचंद्र प्रभू जसे खाली वाकले लक्ष्मणाला घेण्यासाठी, तेवढ्याच जानकीनं प्रभूच्या गळ्यामध्ये वरमाला घातली। जशी वरमाला घातली, आता बघा, राजा दशरथाला पत्र पाठवण्यात आलं, महाराज दशरथजी की जय हो। हे पत्र विश्वामित्रजींनी पाठवलं। दुपारची वेळ होती। राजा दशरथ रामचंद्र प्रभूची अतिशय प्राणप्रिय पुत्र, माझा राम कुठे असेल, माझा राम काय खात असेल, काय त्याची अरण्यात व्यवस्था असेल की नाही, ही काळजी करत होते। या काळजीमध्ये तेव्हा मात्र प्रभू लक्ष्मणजीनं आपलं राजा दशरथानं ती वाट पाहत असताना मिथिलेचे सैनिक राजा दशरथाच्या दरबारामध्ये गेले आणि ते राजा असं म्हणतच होता, माझा राम काय करत असेल। तेवढ्यामध्ये पत्र हातामध्ये दिलं, रामाचा पत्र आहे। त्या पत्राला राम समजून कवटाळून त्या ठिकाणी रडायला लागलेला आहे, आनंदाचे अश्रू, खूप आनंद झाला माझा राघव। ज्यावेळेला भरतांनी पत्र वाचलं, पत्रामध्ये ताटिका वधापासून तर परशुराम विदाई पर्यंतचा सर्व इतिहास त्या ठिकाणी वाचला। राजा दशरथाला अतिशय आनंद झाला आणि तो विवाह प्रसंग, शिवधनुष्यापर्यंतचा प्रसंग कथन केला। मग तर आनंदाला पारावार नाही। ज्या सैनिकानं ते पत्र आणलं होतं, मिथिलेचे सैनिक होते,
आणि ते मुलीकडचे सैनिक होते, मुलीच्या गावातले, म्हणून मुलीच्या गावातल्या माणसानं सासरच्या घरचं घेऊ नये. आता उलट पद्धत निघाली, रांगत न्यायचं, सांगत आणायचं. घेऊ नये महाराज. हे सुद्धा मला रामरायाचं चरित्र या ठिकाणी शिकवतं. मिथिलेचे सेवक ज्या वेळेला अयोध्या नगरीमध्ये आले, जानकी म्हणजे नवरी आताची बरं का, तर जानकीकडचे सेवक रामप्रभूच्या नगरीमध्ये आले, नवरदेवाच्या घरी. आल्याच्या नंतर नवरदेवाकडच्या लोकांनी, अयोध्येतल्या लोकांनी मिथिलेच्या सैनिकापुढे सप्रेम भेटीचा ढीग लावला होता, पण तरी सुद्धा एकही सेवक एकही भेट स्वीकारत नव्हते. त्यावेळेला राजा दशरथाला म्हणावं लागलं, सेवकांनो, अरे ही भीक नाही आहे, ही भेट आहे, हे स्वीकारा तुम्ही. सांगितलं, महाराज क्षमा चाहता हूं, हम कन्या पक्ष वाले लोग हैं, आम्ही मुलीच्या गावातली माणसं आहोत, आम्ही इथं देऊ शकतो, इथून नेण्याचा अधिकार आम्हाला नाही आहे. घेतलं नाही महाराज, एकही भेट स्वीकारली नाही. राजा दशरथाला ते पत्र पाठवलेलं. राजा दशरथाला आनंद झाला. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, अतिशय प्रिय असणारी कैकेयी राणीच्या जवळ येऊन सांगितलं, कैकेयी, माझा राम मात्र त्या ठिकाणी आता तुम्हाला घरामध्ये सून आणणारा. इतका आनंद झाला. रामाचा विवाह. तीनही भाऊ भरत, शत्रुघ्न, आपले दोघही भाऊ भरत, शत्रुघ्नजी आणि सर्व अयोध्येचा समाज निघाला. पूर्वीच्या काळी वरातीमध्ये बायका जात नव्हत्या, आता नाचायला लागल्या डीजे समोर. लग्नामध्ये काय नाचतात महाराज, अहो टाळी वाजवणारे जे असतात ना नाक्यावर, त्यांच्यात आणि ह्या डीजे पुढे नाचणाऱ्या बायांमध्ये काहीच फरक नाही राहिला महाराज. निघालय सर्व. कौसल्याने सांगितलं, माझा राम माझ्या नगरीमध्ये तो एक वियोगी महात्मा आला होता, त्यागी महात्मा, हिमालयात तप करणारा. त्यांना सांगितलं होतं की जेव्हा 13-14 वर्षाचं होईल ना, तेव्हा मात्र याला एक महात्मा घेऊन जाईल आणि जगात सुंदर नाही अशा सुंदरी सोबत याचा विवाह लावून घेऊन येईल. तो प्रसंग आता नक्की घडलेला आहे. त्या महात्म्याच्या वचनावर विश्वास होता. निघाला सर्व समाज. व्याह्यानी व्याह्याशी कसं वागावं हे सुद्धा मला मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र शिकवतं. जनक नंदिनी जानकी, सीता मातेचा पिता राजा जनक, इकडनं चक्रवर्ती सम्राट, सर्व समाजा समवेत ज्यावेळेला मिथिला नगरीच्या हद्दी, ज्याला आपण गावाची शिव म्हणतो, त्या शिवावरती आलेला आहे. राजा दशरथाला घेण्यासाठी ज्या वेळेला दोघही व्याही एकत्र आले, त्यावेळेला गळा भेट घेतली आणि चक्रवर्ती सम्राट त्या ठिकाणी राजा जनकासमोर नतमस्तक झाला. राजा जनकासमोर नतमस्तक झाला तेव्हा मात्र त्या ठिकाणी राजा जनकानं सांगितलं, महाराज तुम्ही हे काय करता, माझं दर्शन घेऊ नका म्हणे. मी तुमचं दर्शन घ्यायचं कारण तुम्ही मुलाचे पिता आहात, वराचे पिता आहात. सांगितलं नाही राजा, देणारा हा दाता असतो आणि घेणारा हा याचक असतो, म्हणजे भिकारी आहे म्हटले. आज मी तुझ्या दारामध्ये भिकारी म्हणून आलो आहे, तुझी कन्या मागण्यासाठी आलो आहे म्हणे. कन्या घेऊन देण्यासाठी तुझा अधिकार मोठा आहे. आताचा बाप देईल का नवरदेवाचा एवढा मान मुलीच्या बापाला? एवढ्याशा मानासाठी रुसून बसतात हो. 2 एकर जमीन असते आणि लग्न मंडपात गेलं की असं रुसून बसतं, असं रुसून बसतं. म्हणत असतं, माणसं म्हणतात, अहो पुढे चला दादा, तुम्ही नवरदेवाचे वडील आहात, चला पुढे, मना सन्मानासाठी पुढे चला. अजिबात येणार नाही. अरे बाबा काय झालं? मग म्हणत असतं, नवरदेवाचा बाप आहे मी, वर बाप आहे मी, वर बाप आहे. माणसं म्हणले, मग तुझंच नाव छापलेलं आहे पत्रिकेत, दुसरं नाही छापलं म्हणे. मग म्हणे काय येत नाही म्हणे, पहिल्या फेट्याचा मान मला नाही दिला. याच्यासाठी रुसणारी माणसं व्याह्यानी व्याह्याशी कसं वागावं याचं सुद्धा उत्तर आम्हाला रामायणामध्ये सापडतं. आणि म्हणून जीवनाची दिशा दाखवणारा हा ग्रंथ आहे. आणि पुढे मात्र त्या ठिकाणी मिथिला नगरीमध्ये आगमन झालं. चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ आणि जनक राजा दोघंही बसलेले आहे. त्यावेळेला
मुलाच्या बापालाही माहित नाही, मुलीच्याही बापाला माहित नाही. दोन महात्मे एकत्र आले. राजा जनकाचे कुलगुरु ऋषी शतानंदजी आणि चक्रवर्ती सम्राटाचे गुरु वशिष्ठजी दोघं एकत्रित आले. दोघांच्या चर्चा चालल्या. आता दोन महात्म्याच्या चर्चा काय असाव्यात आणि काय असतील. राजा ऋषी शतानंदजी गुरुदेव वशिष्ठजींना म्हणतात, गुरुदेवा आपलं वशिष्ठजी, जसं तुमच्याकडे अजून 3 राजकुमार शिल्लक आहेत तसंच आमच्याकडे अजून 3 कन्या आहेत राजा जनकाच्या भावाला. आणि आमची अशी इच्छा आहे की या 3 कन्या या 3 राजकुमारांना देण्यात याव्या. उर्मिला लक्ष्मणाला, मांडवी भरताला आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नजीला. म्हणले काही हरकत नाही. मुलाच्या बापालाही ठाऊक नाही आणि मुलीच्या बापालाही ठाऊक नाही. संन्याशानं सोयरी जुळवली. आणि आताचे काही काही गिदड म्हणतात संन्याशानं सोयरीकीत पडू नये. अरे का महात्म्यानं जुळवलेली सोयरी काय सामान्य राहील का? जुळवली महाराज सोयरी. आणि सोयरी जुळवल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा दशरथाला गुरुदेव वशिष्ठजींनी सांगितलं, शतानंदजीने जनकाला सांगितलं. अशा प्रकारे 4ही त्या कन्येचा विवाह त्या ठिकाणी थाटात संपन्न झाला. 1 दिवस 2 दिवस तिथेच जनक राजाच्या नगरीमध्ये थांबलेले आहेत. आणि जनकाच्या नगरीत थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजा दशरथाची हिम्मत होईना जनकाला म्हणायची की आता आम्ही निघतो म्हणून. काय व्याह्याने व्याह्याचा आदर करावा महाराज, हे सुद्धा उत्तर आम्हाला रामायणामध्ये सापडतं. आताच सासरा काय म्हणाल, तुम्हाला समजतं का काही? जशी तुमची कामकाज आहे तसं आमच्या घरी काही काम नाही का? एवढा दिवस कुठं राहत असता का? पण चक्रवर्ती सम्राटाची हिम्मत होईना. गुरुदेवांना सांगितलं, गुरुदेवा जसा राजा जनक आहे तसा मी सुद्धा अयोध्येचा राजा आहे. राज्य सांभाळणं माझी जबाबदारी आहे. आता मात्र त्या ठिकाणी मला इथे जास्त दिवस थांबता येणार नाही आणि म्हणून तुम्ही बोला राजा जनकाला. तेव्हा गुरुदेव वशिष्ठजी शतानंदजी राजा जनकाला सांगतात, अरे शेवटी दशरथ सुद्धा एक राजा आहे, त्याला सुद्धा राज्य सांभाळायचं आहे, राज्य कारभार बघायचा आहे. किती दिवस इथं थांबणार? मग जाहीर झालं, उद्या सकाळी जनक नंदिनी जानकी सीता मातेची विदाई होणार आहे. ज्या वेळेला जानकीची विदाई होणार आहे अर्थात तिला वाटी लावायचं आहे, ही चर्चा ज्या वेळेला मिथिला नगरीमध्ये पसरली तर दगडाच्या मूर्त्यासारखी माणसं दिसू लागली. कारण आज जगन्माता मिथिला नगर सोडून अयोध्या भूमीकडे प्रस्थान करणार होती. काय सामान्य कन्या होती का जानकी आदिशक्ती? आणि म्हणून लेकर आईला दूधपान करत नव्हती. वासर गाईला सोडली तर वासर ही दूध पित नव्हती. जनक नंदिनी जानकी सीता मातेनं पक्षी पाळले होते. पशु पक्ष्यांची खूप आवड होती. पोपट पक्षी तर ते पिंजरातले पोपट सुद्धा फडफड करू लागले, तडफडू लागले जानकी सोबत जाण्यासाठी. सुनैना माता हे जानकीच्या मातेचं आईचं नाव होतं. सीतेच्या आईचं नाव सुनैना माता. सुनैना मातेनं म्हणावं, बाबांनो या पक्ष्यांना ठेवू नका रे. सीता गेली ना तर हे पक्षी तडफडून तडफडून आपला जीव सोडून देतील बाबांनो. का? सीता मातेनं तेवढा जीव त्या पक्ष्यांना लावलेला होता. त्या पक्ष्यांशी वार्तालाप करावा. आणि मग मात्र जिच्या जाण्यानं जर पशु पक्षी एवढे दुःखी होतात तर तिच्या मात्या पित्यांची काय अवस्था झाली असेल महाराज. 4ही पालख्या सज्ज झाल्या. सर्वात पुढे